नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आजपासून मी तुम्हाला जंगलातल्या खूप छान छान गोष्टी सांगणार आहे. तर त्या छान छान गोष्टींमधल्या सगळ्यात पहिल्या गोष्टीचं नाव आहे जंगलचा राजा सिंह आणि पिटुकला चिंटू उंदीर. तर एकदा एक खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलात जंगलचा राजा सिंह राहत होता. एके दिवशी महाराज सिंह एका आंब्याच्या झाडाखाली त्याच्या सावलीत शांतपणे झोपला होता. तो झोपला असताना तिथे चिंटू उंदीर आला. त्याला काही लक्षात आलं नाही की ते महाराज सिंह झोप घेत आहे. त्याने सरळ सिंहाच्या अंगावर उड्या मारायला आणि इकडून तिकडून धावायला सुरुवात केली. आधी तर चिंटू उंदराच्या धावण्याने सिंहाला गुदगुल्या व्हायला लागल्या आणि तो झोपेतल्या झोपेत खुदू हसू लागला. पण नंतर त्याला जाग आली. त्याने जेव्हा पाहिलं की आपल्या अंगावर एक छोटासा पिटुकला उंदीर इकडून तिकडे धावतोय, त्याला खूप राग आला. त्याने उंदराला आपल्या पंजात पकडलं. तो सिंह आता चिंटू उंदराला मारणार होता. एवढ्यात चिंटू उंदराने आपले हात जोडत तो सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही किती मोठे आहात आणि मी किती लहान. मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे बघा. तुम्ही माझ्यावर दया करा आणि मला सोडून द्या. मी कधीतरी तुमच्या कामात येईन. सिंह हसला आणि म्हणाला, तू एवढासा जीव माझ्या काय कामात येणार रे बाबा. चिंटू म्हणाला, खरंच कधीतरी मी तुमच्या कामात येईन. सिंहाला हसायला आलं, पण त्याला दयाही आली. त्याने चिंटू उंदराला सोडून दिलं. त्यानंतर काही दिवसांनी सिंह जंगलात फिरत असताना त्या आंब्याच्या झाडाखाली आला. तिथे एका शिकाऱ्यांनी प्राण्यांना अडकवण्यासाठी एक जाळं टाकून ठेवलं होतं. त्या जाळ्यामध्ये आपला सिंह येऊन अलगद सापडला. त्याने सुटण्याची खूप धडपड केली आणि ज्यावेळेस त्याची सुटका झाली नाही त्यावेळेस त्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्याला काही स्वतःला सोडून घेता येईना. तो ओरडू लागला. त्याचं ओरडणं ऐकून चिंटू उंदीर तिथे झाला. तर तिथे महाराज सिंह जाळ्यात अडकलेला त्याला दिसला. तो सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही घाबरू नका, मी सोडवीन तुम्हाला. मग तो आपल्या दातानं ते जाळं कुरतडायला लागला. पण जाळं खूप मोठं होतं. त्याला लक्षात आलं की आपल्या एकट्याच्याने काही जाळं तुटणार नाही. मग त्याने त्याच्या मित्रांना बोलवून आणलं. चिंटू आणि त्याच्या मित्रांनी मग पूर्ण जाळं कुरतडून टाकलं आणि सिंहाची सुटका केली. मग सिंहाने चिंटू आणि त्याच्या मित्रांची पाठ थोपटली आणि त्यांना बक्षीस दिलं. तर मित्रांनो, सगळ्या गोष्टींना तुम्ही बघितलं असेल मॉरल ऑफ द स्टोरी असतं. तुम्ही विचाराल की या गोष्टीला आहे का मॉरल ऑफ द स्टोरी? तर आहे ना बाळांनो. या गोष्टीला मॉरल ऑफ द स्टोरी आहे, लहानांना कधी समजू नये. कधी कधी ते मोठ्याच्या कामात येऊ शकतात, मोठ्यांच्या कामात देखील येऊ शकतात. तेव्हा लहानांना कधीही कमी समजायचं नसतं. तर हे झालं या गोष्टीचं मॉरल. यानंतर अशाच वेगवेगळ्या छान छान गोष्टी घेऊन मी पुढच्या आठवड्यात तुमच्या समोर येईन. तोपर्यंत मजा करा.